नमस्कार. चला तर मग आज आपण बनवूयात शेगाव कचोरी. तर त्यासाठीच लागणारं साहित्य आणि मी कसं बनवलं ते बनवत सांगते. हे बघा, हा आपला सारणाचा मसाला आहे कचोरीसाठी. आणि हे मैद्याचं पीठ होतं. 2 वाटी मैद्यामध्ये 2 चमचे मोहन घातलं, थोडासा ओवा टाकला आणि हे असं मस्त कचोरीमध्ये भरून घ्यायचं. हातानेच करायची ही कचोरी. बघा, मस्त आपली अशी कचोरी तयार. नुसतं हाताने प्रेस केलं की आपली छान अशी कचोरी तयार. हे आता काही कचोऱ्या मी केलेल्या आहेत बघा. आता सारणासाठी काय करायचं मी सांगते बनवत तुम्हाला. आपली फुटाण्याची जी डाळ असते ते डाळ थोडीशी गरम करून मिक्सरला वाटून घ्यायची. पुन्हा त्या मसाल्यासाठी धने, जिरे आणि बडीशेप हे तिन्ही भाजून त्याचं पण एक बारीक असं पावडर बनवून घ्यायची. आणि सेम तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची हवी तेवढी, लसूण आणि आलं हे 3 जिन्नस मिक्स करून वाटून घ्यायचे. पुन्हा फोडणी करायची तेलामध्ये. हे सगळं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं. ते छान भाजून घेतलं की त्याच्यामध्ये आपण बनवलेला मसाला टाकायचा, धने, जिरे आणि ह्याचा बडीशेप टाकली की मग त्याच्यामध्ये हे आपण जे फुटाणा डाळ बारीक मिक्सरला करून घेतली आहे ती मिक्सरला बारीक करून घेतलेली फुटाणा डाळ टाकायची आणि भाजून घ्यायचं छान. आणि थोडंसं पाण्याचा हपका मारायचा की जेणेकरून ही अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळते. थोडंसं बेसिकली बेसन शिजू द्यायचं आणि मग झाली आपली शेगाव कचोरी तयार. फक्त भाजताना एक दक्षता घ्या की ते बारीक गॅसवर भाजायचं, कारण कचोरी ही शक्यतो जाड असते त्यामुळे ते पटकन मोठ्या फ्लेमवर भाजायचं नाही. बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. आपली शेगाव कचोरी तयार.